खेड शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली। अलसफा वेलफेअर फाउंडेशन खेड, नगर परिषद आणि मुकादम हायस्कूलच्या वतीने आयोजित या रॅलीतून से नो टू प्लास्टिकचा संदेश देण्यात आला। प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असून त्याचा परिणाम प्राणी आणि मानवी जीवनावर होत आहे। त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा असा संदेश रॅलीतून देण्यात आला। आजचा छोटासा बदल पुढील पिढीसाठी सुरक्षित आणि चांगले भविष्य निर्माण करण्यास मदत करेल असं आवाहन करण्यात आलं। प्लास्टिकला नकार द्या, कापडी पिशवीचा स्वीकार करा असा संदेश देत पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं। आणि ह्या तिरंगी रॅलीमधनं आम्ही अलसफा फाउंडेशन तसंच मुकादम हायस्कूल आणि नगरपालिकेच्या मार्फत हा कार्यक्रम घेतलेला आहे की जेणेकरून घराघरामध्ये हा संदेश जाऊन प्लॅस्टिक बंद पूर्ण करावं आणि आपण जसं पूर्वीप्रमाणे कापडी पिशव्यांचा वापर करत होतो, त्यामुळे पूर्वी जसं कापड आपण चालू पिशव्या करत होतो त्याच्यामुळे आपल्याला त्यावेळेला पर्यावरण आपलं चांगलं होतं। आता ज्यामुळे प्लॅस्टिक हे चालू झालं आहे त्या प्लॅस्टिकमुळे आपल्याला बराचसा निसर्गाचा पूर्ण उद्रेक आणि उद्रेक असं व्हायला लागलेला आहे। त्याच्यामुळे असं माझं म्हणणं आहे की आव्हान आम्ही सर्वांनी करत आहे की पूर्ण खेड शहरामध्ये आपण प्लॅस्टिक मुक्त असं आपण एक नंबर खेडमध्ये यायला पाहिजे, असं आपण सर्वांनी खेडवासियांनी एक निर्णय हाताशी धरलेला आहे आणि तो आम्ही पूर्ण करणार आहे। बघा, आज अलसफा मार्फत आम्ही कमीत कमी 20 ते 25 हजार या पिशव्यांचा वाटप झालेला आहे आणि आमचा म्हणजे संकल्प हेच आहे, आमचा आणि आमच्या माननीय पर्यावरण मंत्री श्री रामदासभाई कदम यांचा पण तो संकल्प आहे की आपला खेड कसा प्लास्टिक मुक्त व्हावा। हे जे नियोजन आमच्या रामदासभाईंनी जे केलेलं आहे तेच आम्ही पुढे नेत आहोत आणि हेच आमचं म्हणजे मुख्य कारण हेच आहे की हा पर्यावरणाला म्हणजे धोका आहे। तर मी आपल्या म्हणजे अलसफा वेलफेअर फाउंडेशन आणि खेड नगरपालिकेच्या वतीने मी सर्व आपल्या खेडवासियांना आवाहन करीन की आपण स्वतःहून जर पुढे आलं तरच हे होऊ शकते। फक्त आम्ही फिरून आणि आम्ही फक्त घोषणाबाजी करून हे होणार नाही, तर सर्व खेड नागरिकांनी याच्यासाठी पुढे यावं आणि याच्यासाठी पुढारपण घ्यावा हीच माझी विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।